जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2023च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील एकूण किती टक्के क्षेत्र हे वनाच्छादित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच महाराष्ट्रातील एकूण 16.55% क्षेत्र हे वनाच्छादित आहे. ते जर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सांगायचं झालं तर महाराष्ट्रातील 50,853.53 चौरस किलोमीटर क्षेत्र हे वनाने आच्छादलेलं आहे. सर्वाधिक वनाच्छादित क्षेत्र असलेले पहिले 3 राज्य कोणते आहेत? तर यामध्ये मध्य प्रदेश हे 77,073 चौरस किलोमीटरसह प्रथम स्थानावर आहे. अरुणाचल प्रदेश दुसऱ्या, तर छत्तीसगड हे राज्य तिसऱ्या स्थानावर आहे. आणि एकूण वन व वृक्षाने सर्वाधिक क्षेत्र व्यापलेले पहिले 3 राज्य कोणते आहेत? तर यामध्ये मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर, अरुणाचल प्रदेश दुसऱ्या, तर आपलं महाराष्ट्र राज्य या तिसऱ्या क्रमांकावर आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पाहण्याआधी व्हिडिओला नक्की लाईक करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल. बघा पहिला प्रश्न काय म्हणतो, तर हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून जी.एस. संदवालिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जी.एस. संदवालिया हे हिमाचल प्रदेशचे एकूण 30वे मुख्य न्यायाधीश असतील. ते याआधी 30 सप्टेंबर 2011 रोजी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले होते. त्यानंतर 2014 रोजी येथेच त्यांची स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती व आता ते हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत. जी.एस. संदवालिया यांचे वडील सुद्धा मुख्य न्यायाधीश होते. त्यांच्या वडिलांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय व पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्य केलेलं आहे. याबरोबरच उत्तराखंड उच्च न्यायालयावर सुद्धा नवीन मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचं नाव सुद्धा नोट करून घ्या. आता उत्तराखंड उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश हे जी नरेंद्र बनले आहेत. जी नरेंद्र हे याआधी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्यरत होते व आता ते उत्तराखंड उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायमूर्ती मनोज कुमार तिवारी यांच्याकडून हा पदभार स्वीकारतील. बरं, तुम्हाला माहित आहे का हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना कधी करण्यात आली? तर हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना 1971, उत्तराखंड उच्च न्यायालय 2000, आंध्र प्रदेश उच्च न्यायालय 2019, मध्य प्रदेश उच्च न्यायालय 1956, तर ओरिसा उच्च न्यायालयाची स्थापना ही 1948 मध्ये करण्यात आली होती. आता हा प्रश्न पहा, अलीकडेच शास्त्रज्ञांनी एका नामशेष झालेल्या मानवी प्रजातीचा शोध लावला, तर त्या नवीन प्रजातीला काय नाव देण्यात आले? मित्रांनो, ही जी नवीन प्रजाती आहे या प्रजातीला जुलुरेन असं नाव देण्यात आलं आहे. ही जी जुलुरेन प्रजाती आहे या प्रजातीची कवटी एरवी सापडणाऱ्या कवटीपेक्षा आकाराने मोठी असल्यामुळे शास्त्रज्ञांनी यांना जुलुरेन म्हणजेच मोठ्या डोक्यांचे लोक असं नाव दिलं आहे. तसेच ही प्रजाती होमोसेपियन्स बरोबर अंदाजे 3 लाख ते 50,000 वर्षापूर्वी चीनमध्ये होऊन गेली असावी असं सुद्धा शास्त्रज्ञांनी मत नोंदवलं आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. मानवाची नवीन मोठ्या डोक्याची एक प्रजाती सापडली असून त्याला जुलुरेन असं नाव देण्यात आलं. आता हा प्रश्न पहा, मणिपूर राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता मणिपूर या राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून अजय कुमार भल्ला यांची नियुक्ती करण्यात आली. अजय कुमार भल्ला हे 1984च्या बॅचचे निवृत्त IAS अधिकारी असून त्यांनी ऑगस्ट 2019 ते ऑगस्ट 2024 पर्यंत केंद्रीय गृह सचिव म्हणून देखील कार्य केलेलं आहे. लक्षात ठेवा, अजय कुमार भल्ला हे केंद्रीय गृह सचिव होते व आता ते मणिपूर या राज्याचे राज्यपाल बनले आहेत. मणिपूर बरोबरच इतर 4 राज्यांचे सुद्धा राज्यपाल बदलले आहेत, ते सुद्धा आपण पाहून घेऊया. ओडिशा या राज्याचे नवीन राज्यपाल हे हरिबाबू खंबनपती बनले आहेत. त्यांच्या आधी रघुवर दास हे ओडिशाचे राज्यपाल होते, पण आता त्यांनी राजीनामा दिल्यानंतर हरिबाबू खंबनपती यांची मिझोराम राज्याच्या राज्यपाल पदावरून ओडिशा राज्याच्या राज्यपाल पदावर बदली करण्यात आली. बरं, मग मिझोरामचे राज्यपाल कोण बनले आहेत? तर जनरल व्ही.के. सिंग हे मिझोरामचे नवीन राज्यपाल बनले आहेत. बिहार राज्याचे राज्यपाल म्हणून आरिफ मोहम्मद खान यांची नियुक्ती करण्यात आली. ते याआधी केरळ या राज्याचे राज्यपाल होते, तर केरळ या राज्याच्या राज्यपालपदी विश्वनाथ आर्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली. विश्वनाथ आर्लेकर याआधी बिहार राज्याचे राज्यपाल होते. मित्रांनो, याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, कलम 155 अंतर्गत राज्यपालांच्या नेमणुकीची तरतूद करण्यात आली असून राष्ट्रपतींकडून राज्यपालांची नेमणूक केली जाते. कलम 156 मध्ये राज्यपालांच्या पदावधीविषयी तरतुदी असून राज्यपाल हे राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंतच पद धारण करू शकतात. कलम 157 मध्ये पात्रता निकष आहेत. कलम 158 मध्ये पदाच्या शर्ती, तर कलम 159 मध्ये
राज्यपालांना देण्यात येणाऱ्या शपथीविषयी तरतूद आहेत. एक्झाममध्ये हे कलम बऱ्याच वेळा विचारण्यात येतात, त्यासाठी हे सुद्धा एकदा रिवाइज करून घ्या. व आता पुढील प्रश्न पहा. यंदाचा पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर आता 2024चा पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार हा नितीन गडकरी यांना जाहीर झाला आहे. हा जो पुरस्कार आहे याचं वितरण पंजाबराव देशमुख यांच्या 126व्या जयंती दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात 27 डिसेंबर रोजी होणार आहे. या पुरस्कारामध्ये पारितोषिक स्वरूप किती रोख रक्कम देण्यात येते? तर या पुरस्कारामध्ये पारितोषिक म्हणून 5 लाख रुपये देण्यात येतात. नेक्स्ट क्वेश्चन पहा. ओडिशा साहित्य अकादमीचा निलिमा राणी साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर मित्रांनो, आता ओडिशा साहित्य अकादमीचा निलिमा राणी साहित्य पुरस्कार हा ज्ञानेश्वर मुळे यांना जाहीर झाला आहे. ज्ञानेश्वर मुळे हे एक माजी परराष्ट्र सचिव आहेत व त्यांना आता 5 जानेवारी 2025 रोजी एका कार्यक्रमाअंतर्गत या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हे या पुरस्काराचं 5वं वर्ष असून या पुरस्काराअंतर्गत 10 लाख रुपये आणि चांदीचे चिन्ह देण्यात येते. ज्ञानेश्वर मुळे यांनी ओडिशाचे लेखक रमाकांत रथ यांच्या श्रीराधे या कादंबरीचे मराठीत भाषांतर केलं होतं. मित्रांनो, याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण पुरस्कार देण्यात आले असून ते सुद्धा एकदा आपण पाहून घेऊया. तर पहा, अनंत भालेराव स्मृती पुरस्कार हा डॉक्टर मीरा बोरवणकर यांना देण्यात आला. बुकर पुरस्कार सामंत हार्वे यांना त्यांच्या ऑर्बिटल या पुस्तकासाठी देण्यात आला. विष्णुदास भावे गौरव पदक सुहासिनी जोशी. नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार अशोक सराफ. इरास्मस पुरस्कार अमिताव घोष. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार मिशेल बॅशिलेट. तर 34वा व्यास सन्मान हा सूर्यबाला यांना जाहीर झाला आहे. आता हा प्रश्न पहा. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत कोणते राज्य हे सर्वाधिक रूफटॉप सोलर इन्स्टॉलेशन मध्ये अग्रस्थानी आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच गुजरात हे राज्य प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत रूफटॉप सोलर इन्स्टॉलेशन मध्ये भारतात अग्रस्थानी आहे. गुजरात या राज्यामध्ये एकूण 2,86,545 रूफटॉप सोलर इन्स्टॉलेशन झाले असून त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर 1,26,344 इन्स्टॉलेशनसह आपलं महाराष्ट्र आहे. तर उत्तर प्रदेश हे 53,423 इन्स्टॉलेशनसह या तिसऱ्या क्रमांकावर आहे. मित्रांनो, याआधी आपण पाहिलं होतं की गुजरातमधील मासाली हे गाव देशातील पहिले सौर सीमावर्ती गाव बनलं आहे. या गावामध्ये या योजनेअंतर्गत 100% सोलार इन्स्टॉलेशन झालं आहे. येथे आता प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेविषयीचे सुद्धा काही पॉईंट नोट करून घ्या. ही जी योजना आहे ही भारत सरकारने 29 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू केली होती. या योजनेअंतर्गत 2 किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या सौर यंत्रणेसाठी 60% अनुदान देण्यात येते. तर 2 किलोवॅट ते 3 किलोवॅट क्षमतेच्या सौर यंत्रणेसाठी 40% अनुदान देण्यात येते. तसेच निर्मला सीतारामन यांनी 2024-25च्या केंद्रीय अर्थसंकल्पाअंतर्गत 1 कोटी घरांना या योजनेअंतर्गत 300 युनिट मोफत वीज देण्याची सुद्धा घोषणा केली आहे. पुढील प्रश्न पहा. 86व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावलं? तर ही जी वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा आहे यामधील पुरुष एकेरीचं विजेतेपद हे एम रघु यांनी पटकावलेलं आहे. बरं, हे एम रघु हे कोणत्या राज्याचे खेळाडू आहेत? तर ते कर्नाटकचे खेळाडू असून त्यांनी या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिपचं विजेतेपद पटकावलं आहे. या स्पर्धेमधील महिला एकेरीचं विजेतेपद हे देविका सियाग यांनी पटकावलं असून त्या कोणत्या राज्याच्या खेळाडू आहेत? तर त्या हरियाणा या राज्याच्या खेळाडू आहेत. मित्रांनो, एक्झाममध्ये आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की या 86व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिपचं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आलं होतं? तर या स्पर्धेचं आयोजन कर्नाटकमधील बँगलोर या शहरामध्ये करण्यात आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन. आता अलीकडेच केंद्र सरकारने नो डिटेन्शन पॉलिसी बंद करण्याची घोषणा केली. तर ही पॉलिसी बंद केल्यामुळे आता कोणत्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना नापास करता येणार आहे? मित्रांनो, आता ही पॉलिसी बंद केल्यामुळे 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना आता नापास करता येणार आहे. याआधी या पॉलिसीमुळे 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा नापास करता येत नव्हतं, पण ही पॉलिसीच बंद केल्यामुळे आता 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना नापास करता येणार आहे. आणि आता त्यांची पुन्हा 2 महिन्यांनी एक्झाम घेऊन त्यांना उत्तीर्ण होण्याची संधी दिली जाणार आहे. आता हा प्रश्न पहा. 26 डिसेंबर रोजी पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने किती मुलांना सन्मानित करण्यात आले? तर आता 26 डिसेंबर रोजी पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने एकूण 17 मुलांना सन्मानित करण्यात येणार आहे. या 17 मुलांमध्ये 7 मुले आणि 10 मुलींचा समावेश आहे. त्यांना हा पुरस्कार कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात येईल? तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
मित्रांनो, 26 डिसेंबर रोजी वीर बाल दिवस साजरा केला जातो आणि हा दिवस 26 डिसेंबरलाच का साजरा केला जातो? तर गुरु गोविंद सिंगजी यांच्या साहेबजादे जोरावर सिंगजी आणि फतेहसिंगजी यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी 26 डिसेंबर रोजी हा वीर बाल दिवस साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी भारतात गुड गव्हर्नन्स डे म्हणजे सुशासन दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो सुशासन दिन आहे हा भारतात दरवर्षी 25 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. आणि हा दिवस 25 डिसेंबर रोजीच का साजरा केला जातो? तर 25 डिसेंबर रोजी अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती असते व त्यांचा जन्मदिवस 2014 पासून सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. यंदा अटल बिहारी वाजपेयी यांची कितवी जयंती आहे? तर अटल बिहारी वाजपेयी यांची ही 100वी जयंती आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचं समाधीस्थळ हे सदैव अटल या नावाने ओळखलं जातं आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी देशाचे 3 वेळा पंतप्रधान पद भूषवलं होतं. 1996 साली ते 13 दिवसासाठी पंतप्रधान बनले होते. 1998 ते 99 दरम्यान 13 महिन्यासाठी, तर 1999 ते 2004 या दरम्यान ते 5 वर्षासाठी भारताचे पंतप्रधान होते. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. व्ही रामसुब्रमण्यम हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे कितवे अध्यक्ष बनले आहेत? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.